माऊली माऊली मात्र पुढा पुढा काही अध्यायामध्ये असं सांगतात, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तर शौचालय सुद्धा कसं जावं हे देखील माऊली सांगितलेले आहे. सध्या एक फॅशन झाले ना, बाथरूम मध्ये गेले की मोबाईलच घेऊन जाणार. नवीन पिढीमध्ये तर काहीच माहिती ना, मोबाईल शिवाय राहतच नाही, कुठेही गेलं मोबाईल आहे. म्हणून शौच जात असताना देखील मौन असावा. शुचिर्भूत झाल्यानंतर म्हणजे मुखादी सर्व धुतल्यानंतर बसून त्रिपुंड धारण केलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, आंघोळ केल्यानंतर चिबीत लावा असं काही नाही. माऊली सांगतात शुचिर्भूत झाल्यानंतरही सुद्धा तुम्हाला सकाळी पहिला प्रहारमध्ये भस्म लावून घेतलं पाहिजे. त्यावेळामध्ये गुरुस्मरण केलं पाहिजे. तेवढंच नव्हे तर तुम्ही स्वतःहून इष्टलिंग पूजा करून घेत असताना सर्व जे काही विधी लागणारा जे काही सामग्री आहे तुम्ही स्वतःहून आणला पाहिजे. फूल बेल स्वतःहून आणून स्वतःची इष्टलिंग पूजा तुम्ही करून घेतलं पाहिजे. म्हणजे इष्टलिंग पूजा करत असतानाही सुद्धा तेवढंच त्या लिंगावर शुद्ध ठेवून लिंग पूजा करून घेतला पाहिजे. आणि लिंग पूजा किती वेळ करायचं सांगतात माहिती आहे का माऊ? 6 वेळ इष्टलिंग पूजाची पूजा करून घ्यायची पद्धती सांगितली. 6 वेळ इष्टलिंग पूजा करून घेतला पाहिजे. तसं होते का आपल्याला? अजून माऊली सांगतात 6 नाही 3 वेळा तर करून घेतलं पाहिजे. माऊली सांगतात 6 वेळा करायचं नसेल तर 3 वेळा करा. पुढे माऊली म्हणतात 1 वेळ तर करा शेवटी.